उषा गंगाधर पवार, तिची निवड निरीक्षण अधिकारी पुरवठा इन्स्पेक्टिंग ऑफिसर सप्लाय ग्रुप बी या पदी निवड झालेली आहे. शिक्षण MA इंग्लिश, ती मूळची अहिल्यानगरची आहे. चाणक्य मंडलमध्ये तिने मुलाखतीचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. उषा तिचं मनोगत व्यक्त करेल. गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर आणि माझे सत्कारमूर्ती फ्रेंड्स, जे अधिकारी झाले आणि भावी पिढीत म्हणजे भावी काळामध्ये जे अधिकारी होणार आहे त्यांना सगळ्यांना माझा नमस्कार. सर, प्रथमतः मी तुम्हाला यूट्यूब आणि चाणक्य मंडळाच्या फोटोलाच पाहिलं होतं. मी मॉकला जेव्हा इथे आली चाणक्य मंडळ परिवारामध्ये, तेव्हा आदरणीय महाजन सर होते माझ्या बॅनरला आणि मॅम होत्या. तर सर, तुम्ही जो मला रेशो सांगितला होता माझ्या मार्क्सचा इंटरव्ह्यूचा 55-60मध्ये, सर मला 65 मार्क्स इंटरव्ह्यू पॅनलने दिले आणि माझा फक्त 10 मिनिटाचा इंटरव्ह्यू झाला. सर, खूप छान मला फीडबॅक दिला, त्याच्यासाठी मी मनापासून चाणक्य मंडळ परिवारचा आभार व्यक्त करते. मी 2 शब्द सांगते कारण प्रत्येकाला वेळेची हे दिलेली आहे, लिमिटेड दिलेलं आहे. माझी परिस्थिती थोड्या शब्दात सांगते. मी अशा एका आईची मुलगी आहे जी झाडू कामगार आहे. अशा भावाची बहीण आहे मी, जो भाऊ बूट पॉलिश करतो छत्रपती संभाजी सर्कलला. आणि 4 बहिणींमध्ये मी सर्वात लास्ट. माझं बालपण एकदम म्हणजे गल्लीमध्ये झालं आणि माझ्या पूर्ण खानदानामध्ये मी पहिली अधिकारी आहे जो कधी क्लार्क कोणी झालं नाही. पण तुमची परिस्थिती किती वाईट असली तरी तुम्ही त्याला मात करून इथपर्यंत या स्टेजपर्यंत तुम्ही येऊ शकतात, मी एवढं सांगेल. आणि 16 मुख्य परीक्षा फेल पुण्यामधून मी जर काही घेऊन गेली असेल सर, तर डिसिप्लिन घेऊन गेली. आणि ते संगमनेरला मी इतकं काटोकोर प्लॅन केला की GPSI फेल, STI फेल, ASO फेल, सब रजिस्ट्रार फेल, सगळ्या मेन्स फेल, तरी शेवटची एक काहीतरी ठेवलं टार्गेटमध्ये. आणि जी आई रोज सकाळी 6 ते 11पर्यंत झाडू मारते, आजही ती झाडू मारते, तिचंच माझं एम होता. माझं रोजचा अलार्म बेल 5ची तीच लेडी आहे आणि ती आज 6 तास प्रवास करू शकत नाही म्हणून ती माझ्यासोबत आली नाही. आणि सर, मला जे पुरवठा खातं भेटलं आहे, मी आजही ज्या गल्लीत राहते, माझे रोज मला जेवताना झोपताना एवढंच म्हणते, गोरगरिबासाठी काम कर. आपण राशनचं धान्य खूप खाल्लं आहे, आजही आपण चपात्यांमध्ये अर्ध पीठ त्याचं मिक्स करतो, भातही बनवतो, तू नीट काम केलं नाही तर मी तुला दाखवेल, अशी रोजची मला धमकी भेटते. आणि सर, मला पुरवठा खातं भेटलं आहे, याचं मी खरंच म्हणजे एक काहीतरी चांगलं करेल. सर, तुम्ही जे शब्द दिलेले आहे ते नक्की मी माझ्या लाईफमध्ये फॉलो करेल. आणि मी एवढं सांगेल, किती हरलेलं असलं ना तरी उभं राहता येतं आयुष्यामध्ये. मी माझ्यापासून सांगते, मी पूर्ण हरलेली खिलाडी होते, पण आई, भाऊ आणि बहिणींमुळं मी इतकी उभी राहिली, स्टँडअप केलं आणि आज मी हे अचिव्हमेंट करून दाखवली. इथे बसलेला प्रत्येक विद्यार्थी हा करू शकतो, हे मी माझ्यावरून सांगते. आणि धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भीम. थँक्यू.